गुड मॉर्निंग सर अँड पॅरेंट्स. माझे नाव नरेंद्र औदुंबर पाटील. माझ्या प्रोजेक्टचे नाव इलेक्ट्रिक बेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोठी बेल होती आणि ती बेल एकदा जरी वाजवली अख्ख्या गावात घुमत होती. ती त्याने ओळखून घेत होते का शत्रू आलेत म्हणून. मग हळूहळू प्रगती झाली. घराघरात बेल आली. घराघरातली बेल काय अशी आहे. ही बेल तांब्याची आहे. ह्याला एक कडी आहे आणि हातोडा तांब्याचा आहे. ही अशी वाजवली गेली होती. मग हळूहळू बेल बदलत गेल्या. देवळातली घंटा आली घरात. मग पुन्हा हळूहळू इलेक्ट्रिक बेल आली. इलेक्ट्रिक बेल म्हणजे ही आम्ही केलेली बेल आहे. ही आहे बटन, वायर, लोखंडी पट्टी, मोटर आणि प्लेट. ही आहे लोखंडी पट्टी आणि ही आहे वायर. ही आहे एक म्हणतात प्लेट आणि ही आहे तार. आणि ही लोखंडी पट्टीमध्ये इथनं सपोर्ट करते कनेक्शनला. आणि ही बेल आम्ही वाजवून दाखवणार आहे. ही अशी बेल आम्ही तयार केली आहे. यापुढील माहिती साक्षी हिने सांगेल. गुड मॉर्निंग सर. माय नेम इज साक्षी श्रीशर शेकापुरे. माय प्रोजेक्ट नेम इज इलेक्ट्रिकल बेल. इलेक्ट्रिकल बेल म्हणजे विद्युत घंटा. इलेक्ट्रिक बेलचा शोध कुणी लावला? अलेक्झांडर ग्रॅहम या अमेरिकन शास्त्रज्ञाने लावला. यांचा जन्म फॉरलंडीन एनिडामार्ग येथे 3 मार्च 1847 रोजी झाला. इलेक्ट्रिक बेलचे फायदे व तोटे काय आहेत? सारांश. विद्युत घंटा अनेक फायदे देतात, ज्यात वीज पुरवण्याची आवश्यकता, शॉक लागण्याचा धोका, खर्च आणि देखभालाची आवश्यकता याचा काही समावेश आहे. इलेक्ट्रिक बेलमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटचा गाभा म्हणून मोहलोह का वापरला जातो? जेव्हा सोलेनॉइडमधून विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा मोहलोह चुंबकीय गुणधर्म प्राप्त करण्याची आवश्यकता. जेव्हा विद्युत प्रवाह नसतो तेव्हा चुंबकीय गुणधर्म गमावण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे इलेक्ट्रिक बेलमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटचा गाभा म्हणून मोहलोह वापरला जातो. इलेक्ट्रोमॅग्नेटचा उपयोग काय आहे? मोटार, जनरेटर, लाऊडस्पीकर, हाय डिस्कनेस, MRI मशीन अशा काही घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इलेक्ट्रोमॅग्नेट कशाला म्हणतात? ज्या चुंबकात लोखंडाचा किंवा स्टीलचा तुकडा असतो त्या चुंबकाला इलेक्ट्रोमॅग्नेट असे म्हणतात. थँक्यू सर. यापुढील माहिती प्रगती जाधव ही सांगेल. माझे नाव प्रगती नवनाथ जाधव. मी इयत्ता 8वीमध्ये शिकते. माझ्या प्रोजेक्टचे नाव इलेक्ट्रिक बेल आहे. इलेक्ट्रिक बेलचे प्रकार. अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक बेल आहे. सिंगल ट्रोक्स बेल सक्रिय झाल्यावर एकच नट तयार करतात. तर ट्रॉमॅक्स बेल सतत ट्रिंग आवाज निर्माण करतात. पहिली इलेक्ट्रिक बेल कोणी शोधली? तो गुंजन आवाज म्हणजे काम करण्याइतका इलेक्ट्रिक बेलपेक्षा वेगळे काही नाही. इलेक्ट्रिक बेलचा शोध अमेरिकन शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी लावला. यांचा जन्म 3 मार्च 1847 रोजी झाला. इलेक्ट्रिक बेल कशी काम करते? स्विच दाबला जातो आणि सर्किटमधून विद्युत प्रवाह होणे थांबते. इलेक्ट्रिक मॅग्नेटला चालना मिळते आणि एक चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. यापुढील माहिती अस्मिता पाटील. Thank you, Pragati. Good morning, everyone. My name is Asmita Arvind Bhale. My project name इलेक्ट्रिकल बेल. इलेक्ट्रिकल बेल ही एक यांत्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक घंटा आहे जी इलेक्ट्रोमॅग्नेटद्वारे कार्य करते. जेव्हा विद्युत प्रवाह लागू केला जातो तेव्हा ते पुनरावृत्तीत होणारे गुंजन, कॅलगिंग किंवा रिंगिंग आवाज निर्माण करते. इलेक्ट्रिक बेल हे एक साधे सर्किट आहे जे बटन दाबून सर्किट पूर्ण झाल्यावर आवाज ट्रिंग करते. इलेक्ट्रिक बेल हे असे उपकरण आहे जे विद्युत प्रवाह वाहताना ऐकू येईल असा आवाज निर्माण करते. इलेक्ट्रिक बेलाचा वापर इलेक्ट्रिक बेल हे विद्युत प्रवाह आहे. इलेक्ट्रिक डोअरबेल किंवा सिग्नलिंग म्हणून केला जातो. इलेक्ट्रिक डोअरबेल असे उपकरण आहे की जे विद्युत प्रवाह वाहताना ऐकू येईल असा आवाज निर्माण करते. थँक्यू. प्रश्न असतील तर विचारू शकतो.